हॅलो नमस्कार. तर बरेचसे व्हिडिओ मी शूट तर करून ठेवत आहे, पण व्हॉईस ओव्हर करायलाच विसरून जाते. असं का बरं होतं आहे मला माहीत नाही. बघा आता या साडीवरचं ब्लाऊज मी अजून तरी शिवलं नव्हतं. त्यानंतर एक मरून कलरचं वेल्वेटचं ब्लाऊज होतं, ते मी वेअर केलं, यावर ते सूट होत होतं. त्यानंतर मामाच्या मुलीने ह्या ज्या बांगड्या पाठवलेल्या आहेत त्या घातल्या आणि निघालोत आम्ही बर्थडेसाठी. आता बर्थडे कुणाचा, तर माझ्या नणंदचा बर्थडे होता. त्यासाठी आम्ही बाहेर निघालो होतो आणि त्यांना इयरिंग्स वेगवेगळ्या प्रकारचे घालायला आवडतात, म्हणून मग मी एका शॉपमध्ये गेले. म्हटलं त्यांच्यासाठी वेगवेगळे इयरिंग खरेदी करावं. त्यानंतर काय तिथं आलेल्या ताईचीच एक इयरिंग मला आवडली. म्हटलं शूट करून घ्या. नेक्स्ट टाईम आपल्याला जेव्हा इयरिंगची डिझाईन बनवायची असेल तेव्हा ही डिझाईन मला आवडली, मग सोनारांना दाखवायला सोपे पडेल म्हणून ही डिझाईन शूट करून घेतली. त्यानंतर आम्ही गेलो बर्थडेसाठी रेस्टॉरंटमध्ये. रेस्टॉरंट जेवढं बाहेरून सुंदर होतं तेवढंच आतूनही सुंदर होतं. आता काय डेकोरेशन थोडंसं बाकी होतं, म्हणजे बलूनचं सेटअप वगैरे लावायचं होतं. आता जोपर्यंत बलूनचं सेटअप लावत होतं तोपर्यंत परत एकदा मी मला शूट करून घेतलं, कारण काय माहिती आज खूप सुंदर दिसते असं मला फील होत होतं. मग म्हटलं चला आपल्याच फोनमध्ये कॅप्चर करून ठेवायला काय हरकत आहे. त्यानंतर आलं स्टार्टअप. आता स्टार्टअपमध्ये पनीर होतं आणि ते तर माझं फेवरेट डिश आहे, त्यामुळे पनीर वेगवेगळ्या प्रकारचं तिथं स्टार्टअपमध्ये मागवलं होतं. मग मी तर जेवणाचा आस्वाद भावातून करून घेते, कारण मला वेगवेगळ्या डिश ट्राय करायला खूप आवडते. त्यानंतर स्वीटमध्ये होता आमचा केक तर खूप छान होता, लाजवाबच होता, त्याला काही तोडच नव्हता. त्यानंतर आता राहिलं होतं फक्त झोका खेळायचा. झोकाही खेळून घेतला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा.